इंस्टाग्रामवर खूप लोक मला DM करतात की तुमचे 2 लाख फॉलोअर्स कसे झाले, हाऊ वॉज द जर्नी, किंवा इंस्टाग्राम चॅनल स्टार्ट करायची तुमची इन्स्पिरेशन काय होती. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिकसुद्धा हाच आहे की रीडर्स डायस चालू करण्याची प्रेरणा कुठून मिळाली. तर बेसिकली रीडर्स डायस हे माझं बुकस्टाग्राम चॅनल मी कोविडमध्ये चालू केलं होतं आणि तो सध्या माझ्या डेली लाईफचा अविभाज्य भाग झालेला आहे. वेळ मिळेल तसं DMला रिप्लाय देणं, कमेंटला रिप्लाय देणं आणि माझ्या आवडीची मस्त मस्त पुस्तकं सजेस्ट करणं आणि मी वाचलेल्या पुस्तकांविषयी बडबड करणं हे माझं दिवसभराचं काम आहे. परंतु याची सुरुवात कशी झाली ह्याच्या मागे एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. चला तर मग त्या स्टोरीविषयी जाणून घेऊया. तर सर्वात आधी फन फॅक्ट अबाउट रीडर्स डायस हे रीडर्स डायसचं नाव. जेव्हा मी हे बुकस्टाग्राम अकाउंट चालू केलं होतं तेव्हा त्यामागची संकल्पना अशी होती की एक असा प्लॅटफॉर्म निर्माण करणं जिथं पुस्तक वाचणाऱ्या लोकांना काय काय वाचलं काय काय नाही असं डिस्कस करायला एक प्लॅटफॉर्म मिळेल. परंतु डायस जेव्हा आपण म्हणतो त्याचं स्पेलिंग असतं DAIS आणि ते डायस म्हणजे स्टेजवरती एक असं ठेवलेलं असतं ते जिथे उभं राहून लोक भाषण देतात, वक्तृत्व गायन स्पर्धा असते, तेव्हा पण तुम्ही तो डायस पाहिला असेल. आणि तेव्हा माझ्याकडून ती स्पेलिंग मिस्टेक झाली होती अँड नाव आय एम लिव्हिंग विथ दॅट मिस्टेक, रीडर्स डायस. सो जस्ट लाईक एव्हरी अदर बुक लव्हर माझ्यासाठी पुस्तक वाचणं हा फार ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स असतो. जोपर्यंत मी एखादं पुस्तक वाचून इतरांना रिकमेंड करत नाही तोपर्यंत माझ्यासाठी त्या पुस्तकाचं वाचन संपत नाही. म्हणून जेवढी पुस्तकं मी वाचते त्या पुस्तकांविषयी लोकांना भेटून त्यांच्याशी त्या पुस्तकाबद्दल गप्पा मारायला मला फार आवडतं. परंतु कोविडमध्ये ह्युमन कॉन्टॅक्ट कमी झाल्यानंतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी ठरवलं की आपण वाचलेली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवूया, तेवढंच लोकांना थोडीशी मदत होईल आणि वाचनाची प्रेरणा सुद्धा मिळेल. अशी झाली रीडर्स डायसची सुरुवात. तर सुरुवातीला मी कॅमेरा समोर कम्फर्टेबल नव्हते म्हणून स्वतःची व्हिडिओज वगैरे न बनवता जी पुस्तकं मी वाचत आहे त्याचा फक्त फोटो टाकायचे आणि खाली कॅप्शनमध्ये त्या पुस्तकाची माहिती द्यायची. परंतु माझ्या लक्षात आलं की इंस्टाग्रामचा अल्गोरिदम तसं वर्क नाही करत. त्याला जास्त लाईक्स येत नव्हतं. लाईक्स येत नसल्यामुळं तो कॉन्टेंट जास्त लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. मग मी इंस्टाग्रामवरच्या फेमस बुकस्टाग्राम अकाउंट्सला फॉलो करायला चालू केलं आणि त्यांचं बघून बघून मग कॉन्टेंट क्रिएट केलं. आणि मग कळलं की आपल्याला हे जमू शकतं. इंस्टाग्रामचं अल्गोरिदम लक्षात आलं. मग जेवढी जास्त पुस्तकं वाचण्यात येतील तेवढे जास्त कॉन्टेंट क्रिएट होऊ लागलं. त्या दरम्यान UPSCची प्रिपरेशन करत असल्यामुळे मला पुस्तक वाचायला तसं जास्त काही वेळ मिळत नव्हता. म्हणून जी पुस्तकं अभ्यासासाठी वाचण्यात येतात त्याच पुस्तकांविषयी मी रील्स किंवा पोस्ट अपलोड करत होते. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की जर आपल्याला जास्तीत जास्त फॉलोअर्स हवे असतील किंवा आपला कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा असेल तर सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे, मराठी साहित्यातली फेमस पुस्तकं कुठली आहेत ती पुस्तकं मी वाचून त्यांचे रिव्ह्यूज द्यायला चालू केलं आणि मग माझे फॉलोअर्स हळूहळू वाढत गेले. सो फॉलोअर्सचा एक बेस एस्टॅब्लिश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी वाढत आहे. आपण असंच रँडमली कुठलं पण पुस्तक घेऊन लोकांना सजेस्ट नाही करू शकत बिकॉज माझे रिकमेंडेशन्स लोक फॉलो करत आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे जी पण पुस्तकं येत आहेत ॲज अ कोलॅबरेशनसाठी वगैरे ती पुस्तकं ॲटलिस्ट एकदा तरी डोळ्याखालून गेली पाहिजे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेवढी जास्त पुस्तकं मी इंस्टाग्रामचे हे चॅनल रीडर्स डायस चालू केल्यानंतर जेवढी वाचू लागले त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी पुस्तकं मी चॅनल चालू करायच्या आधी वाचत होते. का? जस्ट बिकॉज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. सो एखादं पुस्तक वाचताना मला असं वाटायचं की यार दिस इज सच अ बेस्ट लाईन, म्हणजे ही लाईन किंवा हा जो अनुभव आहे माझा पुस्तक वाचण्याचा तो त्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आजपर्यंत कुठलंही पुस्तक वाचलं नाही. आणि त्यासाठी बेस्ट माध्यम होतं इंस्टाग्राम. सुरुवातीला मलाही नव्हतं वाटत की माझे 2 लाखापर्यंत असे एवढे फॉलोअर्स होतील, कारण की आपण बघतो इंस्टाग्राम सारख्या इतर सोशल मीडियाचा वापर मोस्टली एंटरटेनमेंटसाठी होतो. मग मीम्सचे चॅनल असतात, त्याच्यानंतर स्किन केअर प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर जोक्सवाले किंवा बॉलिवूड सॉंग्स, मूवीज ऑर इन दॅट केस न्यूडिटी काइंड ऑफ कॉन्टेंट. पण त्यांचे फॉलोअर्स त्यांचा एक त्यांची व्ह्यूशिप खूप जास्त असते. सो असे अकाउंट्स खूप कमी वेळात जास्त ग्रो होतात. आणि माझ्यासाठी असं होतं की मला खूप लोक म्हणायचे की
कोण वाचतं आजकाल पुस्तकं? आणि नंतर मग मला लक्षात आलं की लोक नाही वाचत तर ठीक आहे, जाऊ द्या, मी तरी वाचते पुस्तकं. मी वाचलेलं पुस्तक जरी 10 लोकांनी वाचलं तरी तरी मी खूप मिळवलं. आणि सो असे करत हळूहळू असं करत करत हळूहळू फॉलोअर्स वाढले. अँड दॅट इज ऑल थँक्स टू ज्या ज्या लोकांनी डिसाईड केलं की हिने सजेस्ट केलेलं पुस्तक आपण वाचलं पाहिजे, किंवा ती लोक टिकून राहिली. काही काही जण अनफॉलो पण करतात. सो त्या सगळ्या लोकांना माझ्याकडून थँक्यू सो मच की तुमच्यामुळं बुक्स वाचणाऱ्यांचं चॅनल एवढं पुढे जाऊ शकतो. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ की तुम्ही पुस्तक वाचतात म्हणून, किंवा तुम्हाला पुस्तक वाचायला माझं कॉन्टेंट आवडतो याकरिता. थोड्या वेळापूर्वी जसं मी सांगितलं की मी UPSCची तेव्हा प्रिपरेशन करत होते, त्यामुळे मी काइंड ऑफ अनएम्प्लॉईड होते. माझ्याकडे नवीन पुस्तकं घेण्यासाठी जास्त काही पैसे उरत नव्हते, त्याच्यामुळं वाचनही कमीच होतं. पण त्या काळात मी पुण्यातले फेमस बुकशॉप्स लाईक अक्षरधारा, ABC मधलं रसिक साहित्य यांना भेट देऊन तिथले फोटोज, तिथले रील्स अपलोड करत होते. आणि जिथं कुठं कमी किमतीत पुस्तकं अवेलेबल होते, भले ते पायरेटेड असले तरी ते पुस्तकं मी विकत घेऊन वाचत होते आणि त्यांचे रील्स टाकत होते. त्यासाठी मला अभ्यासातून वेळ काढून FC रोड, ABC चौक, त्याच्यानंतर JM रोडला जाऊन पुस्तकं विकत घ्यावी लागत. तेव्हा मजा येत होती, छान वाटत होतं, काहीतरी वेगळं करतोय असं आपण वाटत होतं. पण जोपर्यंत 10-20 हजार फॉलोअर्स झाले नाहीत तोपर्यंत मला कधी कोणत्या कोलॅबरेटरने अप्रोच नव्हतं केलं. मला फक्त एकच माहित होतं की माझ्या DM मध्ये जी लोक प्रश्न विचारत आहेत त्याला धरूनच आपल्याला कॉन्टेंट बनवायचं. मग काही लोक मला प्रश्न विचारत होते की मॅडम मोटिवेशनल पुस्तकांविषयी थोडंसं गायडन्स करा. कोणी विचारत होते की मला मनी मॅनेजमेंट शिकायचं आहे, त्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर मला सांगा. मग माझ्या लक्षात आलं की ओके, आपण अशी पुस्तकं वाचली पाहिजेत बिकॉज लोकांची गरज सध्या ती आहे. मग हळूहळू मराठी साहित्यातील फेमस काही पब्लिशर्सने मला अप्रोच केला आणि असं हळूहळू करत करत ऑथर्स, पब्लिशर्स, फेमस बुकशॉप ऑनर्स यांच्यासोबत कोलॅब करून हा एवढा गोतावळा जमला. जे काम आपण दररोज करतो त्या कामामध्ये थोडंसं बोरिंगपणा वाटणं, कंटाळवाणे वाटणं किंवा स्टॅग्नेशन येणं साहजिक आहे. आणि तसंच सेम झालं होतं रीडर्स डायरीच्या बाबतीत सुद्धा. मला नवीन काही सुचत नव्हतं, मला कळत नव्हतं की मी काय करू. म्हणजे तेवढे माझे व्ह्यूज वाढत नव्हते, रीच कमी होत होता, फॉलोअर्स पण कमी होत होते. आणि मला असं वाटलं की काय म्हणजे मी काय करते काय. साईड बाय साईड माझा जॉब होता, जॉब करत करत पुस्तक वाचणं, वाचलेल्या पुस्तकाविषयी कॉन्टेंट क्रिएट करणं किंवा रील्स शूट करणं वगैरे मला थोडंसं ते इम्बॅलन्स होत होतं. आणि वर्क लाईफ बॅलन्सची तर फार पूर्ण वाट लागली होती. तर मला असं वाटलं की आता कसं करणार, कसं होणार हे सगळं. पण त्या दरम्यान जेव्हा मी इंस्टाग्रामवरती DM मध्ये लोकांचे मेसेजेस वाचत होते की मॅम तुम्ही रिकमेंड केलेलं पुस्तक मला आवडलं, थँक्यू सो मच, किंवा तुम्ही खूप चांगला कॉन्टेंट क्रिएट करत आहात अँड तुम्हाला फॉलो केल्यापासून माझी पुस्तक वाचायची सवय पुन्हा रिडेव्हलप झाली आहे. बऱ्याच जणांचं होतं ना असं की शाळा कॉलेजमध्ये जेवढी पुस्तकं वाचली जातात तेवढीच जॉब करताना वगैरे नाहीत वाचली जात. आणि मला वाटलं की यार, जर मी जॉब करत करत पुस्तक नाही वाचू शकत तर मी लोकांना कसं रिकमेंड करू की नाही तुम्ही टाइम काढा आणि वाचा पुस्तक. म्हणून मग मी दररोज संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर अर्धा 1 तास तरी काढला की ज्याच्यामध्ये मी डेफिनेटली 1 तास का होईना जेवढं होईल तेवढं पुस्तक वाचत होते. आणि जेवढी पुस्तकं जास्त वाचली गेली तेवढी माझी इच्छा झाली की आता हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. मग त्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले, रील्समध्ये काही मी क्रिएटिव्हिटी आणली. आणि मग जेव्हा मी कोलॅबरेटर्सला जाऊन भेटत होते मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे पुस्तक रिकमेंड केले, ह्याच्या एक पहिली आवृत्ती संपली, दुसरी आवृत्ती संपली. अँड आय रिअलाइज की मी फक्त एक पुस्तक रिकमेंड करण्यामुळं तुम्ही एकट्याने जर विकत घेतलं असेल तर फक्त तुमचा फायदा नाही झालाय. त्या पुस्तकामुळं बुक पब्लिशर, ऑथर, प्रिंटर, बुकशॉप ओनर आणि शॉपमध्ये काम करणारे इतर कर्मचारी या सर्वांना रोजगार मिळाला. सो आपण खूप चांगलं काहीतरी व्हॅल्यू क्रिएशन करत आहोत, व्हॅल्यू ॲडिशन करत आहोत या इंडस्ट्रीमध्ये. ही प्रेरणा माझ्यामध्ये कंटिन्यू राहत गेली. त्यामुळे मी रील्स अपलोड करण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती कधीच नाही सोडली. सो मी काही जरी झालं तरी सकाळची 1 रील तर अपलोड केलेलीच असते. त्यामुळे ज्या बुकस्टाग्राम अकाउंट्सला फॉलो करत करत मी माझी जर्नी स्टार्ट केली होती त्यांना मी कधीच सरपास केलं होतं. आणि हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळं. तुम्ही लोक
लोकांनी मला प्रेरणा दिली आणि तुम्ही माझ्यासोबत आतापर्यंत राहिलात आणि इथून पुढेही राहा, यामुळेच हे शक्य झालं. तर असा होता रीडर्स डायरीजचा प्रवास. 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्सनी कसे ग्रो केले त्याची एक छोटीशी झलक होती. त्या सगळ्यामध्ये फॉलोअर्स सोबतच कोलॅबरेटर, प्रोमोटर्स या सर्वांनी त्यांनी माझे व्हिडिओ एडिटर्स आणि मी स्वतः सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे. हा आपला प्रवास इथून पुढेही चालूच राहणार आहे. आपली ही वाचन संस्कृतीची चळवळ आपल्याला अखंडपणे चालू ठेवायची आहे. रीडर्स डायरीजच्या बुकस्टाग्राम अकाउंटला जर तुम्ही फॉलो करत असालच, यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. अँड थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन.